आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. येस, तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे. चल भावा सिटीत. आणि मी आता आलेली आहे चल भावा सिटीत चा जो ग्रँड व्हिला आहे, मुंबई मॅन्शन आहे, तिथे मी आता आलेली आहे. आणि नवशक्तीच्या आपल्या प्रेक्षकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह सफर आज तुम्हाला दाखवणार आहे. खास हा व्हिला कसा असणार आहे हे तुम्ही पाहणार आहात. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी आणि आता मी तुम्हाला घेऊन आलेले आहे एका मोठ्या छान ऑसम अशा व्हिलामध्ये, मुंबई मॅन्शनमध्ये. हे मॅन्शन काय आहे, हा व्हिला कसा आहे आणि कुठे मी घेऊन आली आहे, हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर लवकरच माझ्या मागे या. तुम्हाला याचं उत्तर इथेच सापडणार आहे, कारण मी आता आलेली आहे चल भावा सिटीत त्या या ग्रँड व्हिलामध्ये. हा जो शो आहे श्रेयस हळपदेचा चल भावा सिटीत, या ग्रँड रियालिटी शोचा जो ग्रँड व्हिला आहे, तो व्हिला आज आपण पाहणार आहोत. खास नवशक्तींच्या प्रेक्षकांसाठी एक्सक्लुझिव्ह ही व्हिलाची सफर आज आपण पाहतोय. आणि हा जो एरिया आहे हा एंट्री एरिया आहे. आणि इकडे मी या फाउंटन एरियात आलेली आहे. तो सगळे जे सुरुवातीला एंटर करतात ते या एरियात असतात. कुठेतरी एक ओपन एरिया आहे आणि एक छान फाउंटन एरिया आहे. त्यामुळे हा जो एरिया आहे हा खूप भारी आहे. हा एंट्री आहे, तर आतमध्ये किती छान असेल. चला आता आपण जाऊया या ग्रँड व्हिलाच्या वेगवेगळ्या रूम्समध्ये. अर्थातच इकडे सुद्धा बरंच काय काय स्पेशल आहे. भावा सिटीचं मुंबई मॅन्शन अर्थात व्हिला आपण पाहतोय. आणि अर्थातच हा व्हिला किती ग्रँड आहे याची खरी झलक पाहायला मिळते ते म्हणजे या लॉन्ज एरियामध्ये आल्यानंतर. कारण इथे आपण पाहतोय ती एक मोठी लिव्हिंग रूम आहे, एक मोठा लॉन्ज एरिया आहे. आणि इकडे सगळे स्पर्धक बसणार आहेत. अर्थात इथे गावरान ब्रो सुद्धा असतील आणि सिटी सुंदरी सुद्धा असतील. कारण हा सगळ्यांचा एकत्र गप्पा मारण्याचा, टास्क खेळण्याचा हा सगळा जो एरिया आहे, इकडे सगळेच एकत्र पाहायला मिळतील. त्यामुळे हा एरिया जो आहे हा अर्थातच फार शाही झालेला आहे, ग्रँड झालेला आहे. आणि मला असं वाटतं की हा सोफा खूपच मस्त आहे. आपण पाहू शकतो एक कुठेतरी एक शाही फिलिंग आलाय मला सुद्धा. तर मला असं वाटतं की गावरान ब्रो ते जेव्हा आले होते तेव्हा अर्थातच ते थक्क झाले होते. तर त्यांना जितकं छान वाटलं तितकंच मला सुद्धा छान वाटलं. कारण एक मस्त शाही आरामशीर असा एक सोफा आहे जो एकदम मस्त आहे. त्यामुळे एकंदर हा सोफा सुद्धा मस्त आहे. हा लाऊंज एरिया खूप छान आहे. ही जी आहे ही लिव्हिंग रूम आहे. आणि हा जो आहे हा एक डायनिंग टेबल आहे. तर आपण पाहू शकता हे डायनिंग टेबल सुद्धा एक छान, इकडे ब्रेकफास्टच्या गप्पा सुद्धा रंगतील आणि डिनर सुद्धा रंगेल. आणि दुपारी इकडे कदाचित भांडणं सुद्धा होतील किंवा काय काय होईल या डायनिंग टेबलवर हे पाहणं नक्कीच इंटरेस्टिंग ठरेल. इकडे आपण पाहू शकतोय छान छान काचेच्या डिशेस आहेत. सो खूपच एकंदर शाही थाट आहे. आणि हे आपण म्हणतोय की गोल्डन स्पून, तर कोण आता गोल्डन स्पूनमध्ये जन्माला आलाय ते कळेल आता, कारण सगळ्यांसाठीच हे छान शाही गोल्डन स्पून आहेत. सो मला असं वाटतंय की खूपच एकंदर शाही थाट आहे. सगळ्यांना डायनिंग टेबल जोरदार आहे. इकडे एक छान शोपीसेस वगैरे पाहायला मिळत आहेत. एक कुठेतरी एक आपलंच घर पण एक मोठा बंगला, एक शाही विला असा हा सगळा थाट आहे. आणि आता अर्थातच सर्वात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे पोटोबा किचन. किचन खूप महत्त्वाचं आहे. आणि इकडे मी आता आलेली आहे या किचनमध्ये. तर हे किचन सुद्धा छान अत्याधुनिक वाटतंय मला. कारण इकडे एक मस्त मोठा फ्रीज आहे, डबल डोअर फ्रीज आहे. तो कुठेतरी खूपच काय काय असणार आहे या फ्रीजमध्ये. आता आपल्याला उघडायची परवानगी नाही आहे, पण आय एम शुअर याच्यात बरंच काय काय दडलंय. आणि मायक्रोवेव्ह आहे. आणि इथे खाद्यपदार्थ सगळे ठेवलेले आहेत. आणि सगळंच एकंदर छान दिसतंय. तर मला असं वाटतं की किचनची सोय पण जोरदार आहे. आणि हा सगळा एक कुठेतरी एक व्हाईट कलरचा लुक असल्यामुळे त्याला आपसुकच एक रॉयल अंदाज येतो, एक शाही अंदाज येतो.
त्यामुळे मला असं वाटतं की किचन सुद्धा तितकंच रॉयल आहे. आहाहाहा! आता मला खरं तर या खुर्चीवरनं उठावसंच वाटत नाहीये. इतकी ही अप्रतिम खुर्ची आहे. ही खुर्ची आहे मालिश खुर्ची. म्हणजेच ही मसाज चेअर आहे आणि मसाज चेअर आपल्याला माहिती आहे, की आपल्याला किती आराम देते आपल्या पायांना, हातांना. आहाहाहा! मला तर एवढं छान वाटतंय, एवढं भारी वाटतंय. तर मला असं वाटतं या सगळ्या गावरान ब्रोना तर ते थक्कच झाले असतील हे पाहून. आणि मला आठवतंय, की पवन पण इथे येऊन असा मस्त बसला होता. तर ही आहे मालिश खुर्ची. तर ही मसाज चेअर आहे. आपल्या सगळ्यांच्या घरात पाहिजे खरं तर अशी भारी चेअर आहे. तर या क्या बात आहे. आणि इकडे पण मस्त असं छान सोफा आहे आणि एक कुठेतरी इथे पण एक सिटिंग एरिया आपण पाहू शकतो. एक छान ग्रँड हे आहे. इथे एक मस्त हॉर्सचा एक तो मुखवटा आहे आणि एकंदरच एक सगळं कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. एक रॉयल आहे. अशा एक आपण म्हणू शकतो ना एक हॅपी वाइब्स मला येत आहेत इकडे. इथे पण एक छान मस्त व्हाईट सोफा आहे. मला हा खूप आवडला. मला असं वाटतंय की जर या घराचा कोणी कॅप्टन असेल, आता कॅप्टन होणार का माहिती नाही काही, तर त्याला इथे बसवायला काहीच हरकत नाही आहे किंवा कोण विनर असेल त्याला इथे बसवायला पाहिजे. असा हा एक स्पेशल एकच सोफा इकडे आहे. तर ये भी बहुत अलग चीज़ है और क्या बात है. आणि मला आता घेऊन जायचं आहे. एकतर हा छान लॉन्ज एरिया आपण पाहिलाच आणि इकडेच हे जे आहे ही फार विशेष गोष्ट आहे. हा एक मोठा किऑस्क आहे. इथे लिहिलेलं पण आहे चल भावा सिटीत. तर इकडे जे सगळे गेम्स रंगणार आहेत, जे टास्क जे रंगणार आहेत, तर जे टास्क इथे होणार आहेत ते इकडे पहिले दाखवले जातील. तर मला असं वाटतं की हे जे टास्क आहेत ते टास्क पहिले इकडे दाखवले जातील आणि आपल्या घराचा या चल भावा सिटीचा जो होस्ट आहे, जो बेस्ट आहे, श्रेयस तळपदे. तर श्रेयस तळपदे जेव्हा येतो तेव्हा इकडे बसतो आणि सगळ्यांशी गप्पा मारतो. तर त्यामुळे मला असं वाटतंय की हा जो एरिया आहे हा फार महत्त्वाचा आहे. इकडेच खूप काही घडणार आहे. सगळं हॅपनिंग जे आहे ते सगळं इकडे घडणार आहे. इकडे सगळ्यांना सूचना दिल्या जातील, टास्क दिले जातील. सो हा एरिया सबसे इम्पॉर्टंट आहे. आता खरा कोणाचा नेम कसा आहे ते तर मला माहीत नाही. कोणत्या स्थिती सुंदरीचा चांगला नेम आहे की गावरान ब्रोचा चांगला नेम आहे हे तर मला माहीत नाही. पण इकडे सुद्धा यांना एक नेमबाजी करता येणार आहे कारण इथे एक छान स्नूकरचा एक छान खेळ इथे रंगलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे हा एक फार छान विरंगुळा आहे. हा कोणाला किती खेळता येतं हे मला माहीत नाही. पण ज्यांना खेळता येत नसेल त्यांना आपल्या सिटी सुंदर्या नक्कीच शिकवतील. त्यामुळे हा एक छान विरंगुळा आहे आणि एक कुठेतरी इसमें भी एक बहुत ही अच्छी बात है. तर मला असं वाटतं की एक छान टाइमपास सुद्धा होणार आहे त्यांचा इकडे.